बातमी आहे उपनगरांमधल्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण आज डोंबिवली ते कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक विशेष ब्लॉक घेण्यात येतोय आणि याचमुळे डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। डोंबिवली स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर प्रवाशांचा अक्षरशः गोंधळ उडालाय, कारण मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लोकलच आज नाहीयेत, त्यामुळे प्रवाशांचा इथे गोंधळ होतोय। भरपूर गर्दी झालेली आहे आणि या पूर्णपणे आता सुमारे 4 तास या लोकल कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावणार नाहीयेत आणि म्हणूनच इथे प्रवाशांची गर्दी झालेली आहे। ज्यांना ही गोष्ट माहिती नाहीये ते प्रवासी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे तिथे सगळा गोंधळ उडालेला आहे। ठाकुर्ली पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा आज विशेष ब्लॉक घेण्यात येतोय। याच दरम्यान 4 तास पूर्णपणे इथली लोकल सेवा ठप्प राहणार आहे। काही मेल एक्सप्रेस गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेवर हा कल्याण ते डोंबिवली दरम्यान 4 तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आलाय, त्यामुळे सकाळी 9:15 नंतर पुढचे 4 तास कल्याण ते डोंबिवली एकही लोकल धावणार नाहीये। ठाकुर्ली स्थानकामध्ये पादचारी पुलाच्या गर्डर टाकण्याचं काम सुरू होतंय, त्यामुळे विशेष ब्लॉक हा घेण्यात येतोय। कल्याण ते डोंबिवली दरम्यान धीम्या आणि जलद मार्गांसह 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी हे काम हाती घेण्यात आले आणि त्यामुळे 4 तास लोकल सेवा पूर्णपणे बंद असणार आहे। या मेगा ब्लॉक दरम्यान विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत ब्लॉकच्या काळात विशेष 20 बसेस सोडल्या जाणार आहेत। कल्याण स्टेशन आणि डोंबिवली बाजीप्रभू चौकातून प्रत्येकी 10 मिनिटांनी या बसेस सुटणार आहेत। आणि आपल्या सोबत आहेत आता आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे। प्रदीप, खरं तर ही आधी घोषणा करण्यात आली होती, आधी सांगण्यात आलं होतं, पण तरी देखील प्रवाशांचा डोंबिवली स्थानकावर गोंधळ उडालेला दिसतोय। काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? केतकी, जर आपण बघितलं तर हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक 9:15 वाजता सुरू करणार होते, मात्र जर आपण बघितलं ठाकुर्लीच्या वरून ज्या स्लो ट्रेन मुंबईला जाणार होत्या या 9:15 वाजताच बंद करण्यात आला। त्यामुळे ठाकुर्लीचे जे प्रवासी आहेत हे चालत जे आहेत ते डोंबिवलीकडे गेले। त्याचप्रमाणे डोंबिवलीवरून ठाण्याला विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत असं रेल्वेने सांगितलं होतं, मात्र त्यावेळेस डोंबिवली स्थानकात एक पण स्लो लोकल नसल्यामुळे प्रवाशांची एकच गर्दी झाली आणि प्रवाशांनी गोंधळ केला। आपण जर बघितलं तर स्टेशन प्रबंधक कार्यालयासमोर प्रवाशांनी हा गोंधळ केलाय, त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच प्रकारची नाराजी आहे। आज सुट्टी असली तरी मध्य रेल्वे प्रवासी आहेत हे मात्र कामाला जाताना दिसत आहेत। फास्ट लोकल जर बघितलं ह्या तुडुंब भरलेल्या आहेत। सुट्टी असली तरी जे बदलापूर असेल, कर्जत असेल, कल्याण असेल आणि डोंबिवलीवरून जाणारे कर्मचारी आहेत ह्यांनी मात्र सुट्ट्या घेतलेल्या नाही असं दिसून येतंय। मी आता जर ठाकुर्ली स्टेशनवर आहे, आपण बघू शकतात ब्लॉक हा सुरू झालेला आहे। गर्डर जे आहे, गर्डर जो आणलेला आहे, गर्डरचं काम जे आहे हे थोड्याच वेळात सुरू होईल। हा मेगा ब्लॉक जो आहे हा 1:15 वाजेपर्यंत असणार आहे। आपण जर बघितलं तर पत्री पूल असेल किंवा डोंबिवलीचा पूल आहे, यावेळेला गर्डर टाकताना रेल्वेने अचूक टाइम साधला होता, तसाच टाइम इकडे पण साधला जाईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते आहे। कल्याणवरून कर्जतला असेल, कसाराला असेल अशी विशेष सुविधा दिलेली आहेत, तिकडच्या लोकल ट्रेन चालू आहे। डोंबिवलीवरून ठाण्याला जायला विशेष लोकल रेल्वेने दिलेले आहेत, मात्र ती सकाळी 9:15च्या सुमारास लोकल नसल्यामुळे प्रवाशांची एकच गर्दी झाली। आणखी एक गोष्ट विचारायची ती म्हणजे आज सुट्टी आहे आणि अशा दिवशी रविवारचं जे टाइम टेबल असतं ते लोकलचं टाइम टेबल रेल्वे चालवतं, त्यामुळे आधीच लोकल कमी असतात, तर त्यावेळेला काय सोय करण्यात आली आहे? कारण ठाण्याहून सुद्धा पुढे जाण्यासाठी लोकल अत्यंत कमी असतील, त्यामुळे डोंबिवलीपासून ठाण्यापर्यंत आणि त्याच्या पुढची ही सगळी लोकल सेवा आता काही वेळ तर विस्कळीत असेल। केतकी, आपण जर बघितलं तर रविवारच्या प्रमाणे त्यांनी टाइम टेबल ठेवले, मात्र विशेष सुविधा दिली होती, पण जर आपण बघितलं तर अनेक जे कर्मचारी आहे कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेतलेली नाहीये। आपण जर बघितलं ज्या प्रायव्हेट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर मधल्या लोकांनी सुद्धा सुट्टी घेतलेली नाही। मी आता ठाकुर्लीवरनं फास्ट ट्रेन जाताना बघितली, यामध्ये प्रचंड गर्दी होती। आपण डोंबिवली स्टेशनचं फुटेज पण बघू शकतात। कर्मचारी हे कामाला जात आहेत, त्यामुळे रेल्वेनी ह्यापुढे ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे की मुंबई सबर्बन मध्ये अनेक लोक जी आहेत ती सुट्ट्या घेत नाहीत, त्यामुळे लोकलचं टाइम टेबल हे त्याप्रमाणे ठेवलं पाहिजे। आपण जर बघितलं तर मात्र केडीएमटीने जी सुविधा आहे ही चांगल्या प्रकारे दिलेली आहे। डोंबिवली ते कल्याण आणि कल्याण ते डोंबिवली अशा 20 विशेष फेऱ्या स्टेशनवरून चालू केलेल्या आहेत। आता आपण जर बघितलं तर ठाण्याच्या पुढची जी रेल्वे आहे ही सुरळीत चालते। केतकी, प्रदीप, हे गर्डर टाकण्याचं काम नेमकं कुठे सुरू आहे याबद्दल काही माहिती देऊ शकशील?
गर्डर टाकण्याचं काम आहे. आपण माझ्या पाठी बघू शकतात की मोठी जी क्रेन आहे ही आणलेली आहे. मी आता ठाकुर्लीला आहे. आपण बघू शकतात ठाकुर्ली स्टेशनमध्ये हा पूल पादचारी पूल होणार आहे. आपण जर समोर बघितलं तर तो समोरचा जो पूल आहे हा पूल काही दिवसानंतर तोडण्यात येणार आहे. त्याच्यापूर्वी हा पूल जो आहे हा पूल बनणार आहे, कारण की तो जो पूल आहे हा पूल निकृष्ट दर्जाचा झाला. याबाबत आपण न्यूज 18 लोकमतवर बातमी सुद्धा दाखवली होती. आपण बघू शकताय सर्व जे रेल्वेचे कर्मचारी असतील हे सर्व आलेले आहेत. आपण क्रेन जी आहे क्रेन मोठी आलेली आहे आणि थोड्या वेळाने आपण जर बघितलं तर इकडे गर्डर टाकण्यात येईल. 1:45च्या आत हे सर्व काम होणार आहे अशी रेल्वेने ही माहिती दिलेली आहे. आणि मागच्या वेळेला जर आपण बघितलं होतं तर रेल्वेने दिलेल्या टायमाच्या आधीच काम केलेलं आहे. त्यामुळे आणि या वेळेला सुद्धा असंच वेळेत काम पूर्ण करावं ही नक्कीच इथल्या सगळ्या प्रवाशांची अपेक्षा असणार आहे. प्रदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. या मेगा ब्लॉकचे आणि तिथल्या सगळ्या रेल्वेचे या कामाचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत. यानंतर मुंबईतलीच बातमी आहे. मुंबईत 2 ठिकाणी रेल्वे टीसींवर हल्ला झालेला आहे. हार्बर लाईनच्या किंग सर्कल आणि पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकावर टीसींवर हल्ला करण्यात आला आहे. प्रवाशांकडून टीसीला मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये हे दोन्ही टीसी जखमी झालेत आणि गंभीर जखमी झालेत. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या मारहाणी प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढची बातमी आहे चंद्रपूरमधली. चंद्रपूरमध्ये आश्रम शाळेच्या अधीक्षकांनी शाळेच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अत्यंत धक्कादायक बातमी आहे. जिवती तालुक्यातल्या पिट्टीगुडा गावातले खेमाजी नाईक आश्रम शाळेतली ही घटना आहे. सुभाष पवार असं आत्महत्या करणाऱ्या अधीक्षकाचं नाव आहे. संस्था चालकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप या मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. चंद्रपूरमधली ही आश्रमशाळा आहे जिथे अधीक्षकांनी शाळेच्या आवारातच गळफास लावून आत्महत्या केली आहे आणि संस्था चालकांच्या त्रासामुळेच ही आत्महत्या झाल्याचा आरोप सुभाष पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सुभाष पवार हे खेमजी नाईक आश्रम शाळेतले तिथले अधीक्षक आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख. हैदर, काय नेमकं घडलंय, काय अधिक माहिती आहे याबद्दल? ही जी आहे आश्रमशाळा ही गावातील आहे तालुक्यातील आणि जिवती आश्रमशाळा आहे. अधीक्षकांनी जे गडपास लावलेला आहे तो गडपासाचे जे नेमकं कारण जे आहे ते संस्था चालक आहे त्यांच्या कंटाळाला ते त्रासून त्यांनी आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती येत आहे. त्या संदर्भात अधिक तपास सध्या सुरू आहे आणि असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी लावलेला आहे. त्यावर अधिक तपास सध्या सुरू आहे. हैदर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. नेमकं काय कारण आहे हे कळू शकलं नाही. मात्र ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या नातेवाईकांनी हा आरोप केलाय की संस्था चालकांच्या त्रासालाच कंटाळून हा जीव देण्यात आलेला आहे. आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार. पुढे बघूयात एक महत्त्वाची घडामोड. एनआरसी आणि एनपीआरचा काहीही संबंध नाही. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीतून गोळा केलेली माहिती एनआरसीसाठी वापरण्यात येणार नाही असा खुलासा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. एनआरसी, सीएए आणि एनपीआर बाबत विरोधक अफवा पसरवत आहेत. बहुतांश आंदोलनाची हाक सुद्धा राजकीय पक्षांनी दिली होती असा दावा अमित शहा यांनी केला आहे. सीएए विरोधात काही प्रमाणात नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केल्याचं मात्र त्यांनी मान्य केलंय. जो एनआरसी है, बहुत से चैनल्स ने आपके पूर्व भाषण एयर किए हैं जिसमें आपने कहा कि एनआरसी लागू होगा पूरे देश में, लेकिन प्रधानमंत्री जी के भाषण से ऐसे लगा कि देयर इज अ रीथिंक आपकी पार्टी में और ये आपके मैनिफेस्टो में है लेकिन आप शायद लागू नहीं करेंगे. इस पर अभी इसलिए चर्चा करने की जरूरत नहीं क्योंकि एनआरसी अभी कहीं विचार में ही नहीं है. प्रधानमंत्री ने ठीक कहा है कि ना कैबिनेट में चर्चा हुई ना पार्लियामेंट में एनआरसी ये सीए एक्ट में किसी ने कहा है. मेरी पार्टी का घोषणा पत्र अपनी जगह पे है और जब होगा तब थोड़ी ना छिप कर होगा. ये एक्सरसाइज ऐसी नहीं होती. तो इसीलिए तो कंफ्यूजन होता है ना कि संडे को प्रधानमंत्री कहते हैं कि एनआरसी नहीं होगा और ट्यूसडे को आप एनपीआर ले आते हैं. तो थोड़ा इसलिए कंफ्यूजन न करिए कि एनपीआर और एनआरसी के बीच में कोई संबंध ही नहीं है. क्या इसमें ये संडे को प्राइम मिनिस्टर ने जो भाषण किया उसके पहले 31/7/2019 को इसका नोटिफिकेशन निकला. इसका मतलब है कि कैबिनेट के हमारी फाइल का निर्णय वगैरह तो 6ठे महीने में हो चुके थे. मैं पहले ये स्पष्टता कर देना चाहता हूं कि एनपीआर का कोई भी डेटा एनआरसी के उपयोग में आ ही नहीं सकता क्योंकि ये अलग प्रक्रियाएं हैं और उसमें नागरिक से अपने नागरिक होने के लिए कुछ दस्तावेज मांगे जाते हैं और कुछ प्रक्रिया जो आसाम में हुई है अभी.
इसके अंदर देश के अंदर रहने वाला हर कोई व्यक्ति अपनी स्वतः की इच्छा से एक ऐप के अंदर भरकर भेजेगा, कोई सपोर्ट डॉक्यूमेंट नहीं मांगे। देखिए, डिटेंशन सेंटर जो बने हैं वो कंटिन्यूअस प्रोसेस है। इस देश में ऐसा नहीं है कि कोई भी नागरिक, दुनिया में से कोई भी आदमी घुस कर रह सकता है। इस देश का एक कानून है। अगर एक नागरिक पकड़ा जाता है, कोई भी देश का है, यूरोपियन देश का है, जिसको वहां जाने की परमिशन नहीं है, यहाँ रहने की परमिशन नहीं है, वीजा नहीं है, पासपोर्ट नहीं है, तो उसको पकड़कर डिटेंशन सेंटर में रखा जाता है। बाद में इसको वापस भेजने की प्रक्रिया होती है, डिपोर्ट की प्रक्रिया होती है। ये डिटेंशन सेंटर और एनआरसी का कोई लेन देन नहीं कि आज हम बंद बुला रहे हैं, आज हम समाजवादी पार्टी, तृणमूल कांग्रेस पार्टी, ये तो सिटीजन्स प्रोटेस्ट चल रहे हैं हर जगह। नहीं, मतलब स्टूडेंट्स बाहर निकल रहे हैं, सिविल सोसाइटी बाहर निकल रही है। कॉल तो वही लोग, पॉलिटिकल पार्टियों ने ही दिया है। सिविल सोसाइटी भी है इसमें, ऐसा नहीं है, मगर प्रोटेस्ट जो कर रहे हैं वो पॉलिटिकल पार्टियां ही कॉल दे रही हैं। पुढची बातमी बघूयात। आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे आणि अमित शहा यांच्यासोबत दिग्गज नेत्यांनी त्यांना दिल्लीमध्ये आदरांजली वाहिली। राष्ट्रपती कोविंद असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे लालकृष्ण अडवाणी, हे सगळेजण तिथे जाऊन आवर्जून त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली, त्यांचं स्मरण केले। देशभरात आज भाजपच्या वतीनं सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या लोकप्रिय पंतप्रधानांना आज आदरांजली वाहिली जाते। लाडक्या नेत्याला ठिकठिकाणी आदरांजलीचं वाहिली जाते। हे दृश्य बघतोय। काही वेळापूर्वी वाजपेयी यांचे सगळ्यात जवळचे मित्र, जिवलग मित्र लालकृष्ण अडवाणी हे तिथे पोहोचले होते। त्यांनी सुद्धा तिथे त्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आणि तिथे त्यांनी आदरांजली वाहिली। त्याचप्रमाणे भाजपचे नेत्यांनी सुद्धा तिथे जाऊन अभिवादन केलं। आज सगळीकडे ख्रिसमस साजरा होतोय आणि नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सुद्धा लढवल्या जातात। नाताळच्या शुभेच्छा देणारा एक सुंदर रंगीत वाळू शिल्प कोकणातल्या आरवली सागर तीर्थ किनाऱ्यावर साकारण्यात आले। रविराज चिपकर या सिंधुदुर्गातल्या तरुण शिल्पकारानं पहिल्यांदाच हा असा रंगीत वाळू शिल्प करण्याचा प्रयोग केलाय। आरवलीच्या किनाऱ्यावर हा अशा प्रकारे पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला। अत्यंत सुंदर असं हे वाळू शिल्प त्यांनी तयार केलेलं दिसतंय। रविराजनं आजपर्यंत देशातल्या अनेक किनाऱ्यांवर वाळू शिल्प तयार केलेत, पण रंगीत वाळू शिल्पाचा मात्र हा त्याचा पहिलाच प्रयोग आहे। आरवली गोव्यापासून जवळ आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचं लक्ष हे शिल्प नक्कीच वेधून घेतं। तर गोव्यातला ख्रिसमस एकदम खास असतो आणि गोव्यात मिडनाईट मासनं काल ख्रिसमसला सुरुवात झाली। आज सकाळपासूनच गोव्यातल्या अनेक चर्चेसमध्ये भाविकांनी, ख्रिश्चन बांधवांनी हजेरी लावली होती। आनंद आणि उत्सवाचं पर्व म्हणजे नाताळ अर्थात ख्रिसमस, आणि याच निमित्तानं पूर्वेकडच्या रोम मानल्या जाणाऱ्या गोव्यातल्या चर्चेसमध्ये विशेष प्रार्थनांचं आयोजन केलं होतं। गेल्या 1.5 महिन्यांपासून याची तयारी केली जाते। काही जण उपवास सुद्धा करतात। गोव्यातल्या सगळ्या चर्चेसमध्ये मिडनाईट मास झाला। येशूचं गुणगान करणारी गाणी आणि कॅरोल म्हणत नाताळचा आनंद द्विगुणित करण्यात आला। तर ख्रिसमससाठी वसई सुद्धा सजली आहे आणि वसईत कसं वातावरण आहे त्याबद्दलच सांगतायत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। बघूयात जरा एक वेगळी बातमी। ग्रामीण भागात मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून सुद्धा नकारात्मक असल्याचंच पाहायला मिळतंय। एकेकाळी मुलगी जन्माला आल्यानंतर आईनं तिचा रागराग केला होता, पण आज त्याच आईला आपल्या मुलीच्या यशामुळे आनंदाश्रू अनावर झालेत। पाहूयात माढा तालुक्यातल्या उपळाई खुर्द गावच्या लेकीची ही गरुड भरारी।
मुलगी जन्माला आली म्हणून नाकं मुरडणाऱ्या आईच्या डोळ्यात आता मात्र आनंदाश्रू तरळले आहेत. कारण एकेकाळी नकोशी असलेल्या या मुलीनं आता गगनभरारी घेतली. तिच्या आईसह सगळ्या कुटुंबालाच तिचा मोठा अभिमान वाटतोय. सोलापूरमधल्या माढा तालुक्यातल्या उपळाई खुर्द गावच्या अनिता हवालदार आता प्रथम न्यायदंडाधिकारी झाल्या आहेत. दिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी परीक्षेत अनिता उत्तीर्ण झाल्या. एवढंच नाही तर राज्यामध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. साहजिकच आपल्या पोरीचं कौतुक करावं तेवढं थोडं असं अनिताच्या घरच्यांना वाटतंय. तिनं का नाही नावच कमवलं आमचं. हा पर आम्हाला कष्टाचं फळ दिलं. हा पण तिनं का नाही आमच्या जीवनात येऊन आम्हाला जी पाहिजे होतं ती तिनं दिलं. अनिताच्या या यशासाठी तिच्या मेहनतीबरोबरच तिचे वडील आणि भावाचे काबाड कष्ट सुद्धा खूप महत्वाचे आहेत. तिनं शिकावं म्हणून वडिलांनी रोजंदारीवर काम केलं, तर भावानं स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आणि अनिताला शिकवलं. तू शिकत राहा, तू ह्या लेवलने शिकते मला तुला मी कुठलंच कमी पडून देणार नाही. मी इकडे जीवाचा रान करीन, शेतीत कष्ट रातून दिवसा करीन म्हणलं. पण तुझ्या नोकरीला पैसा नाही कमी पडून द्यायचो म्हणलं मी. नाही जर पाऊस पाणी पडला मी कामाला त्यासाठी 8-8 दिवस जात होतो. मोल करी जायचो, मोलाचं पैसे करायचो. एखादे चटणी होती असं नसलं चालू मी म्हणायचो, पण पुरीला पैसे पुरवायचं. प्रत्येक आईवडिलांनी मुलीला असंच पुढे शिकवत जावं. आमच्या आईवडिलांचा आदर्श घ्यावा. त्यांनी मुलीला आजी तुच्छ लेखू नये. त्यांनी मुलगी जर चांगली शिकत असली तर त्यांनी अवश्य मुलीला पुढे शिक्षण करू द्यावे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन यश मिळवणारी अनिता तिच्या गावातली पहिलीच महिला क्लास 1 ऑफिसर ठरली आहे आणि साहजिकच तिचं हे यश अगदी खास आहे. प्रत्येक आव्हानांना मी तोंड दिले, ॲडजस्टमेंट केली, अंडरस्टँडिंग केलं, कॉम्प्रोमाइज केलं. त्याच्यामुळं असं काही खडतर वगैरे नाही. प्रत्येक गोष्ट मी येईल ती फेस केली आणि इथंपर्यंत पोहोचले. का परिवार ह्या यशाला सहभागी आहे. माझ्यापेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे. मुलगी नको ही मानसिकता हटवणं अजूनही पूर्णपणे शक्य झालेलं नाही, पण अनितानं मिळवलेल्या यशामुळे कदाचित ही परिस्थिती बदलायला थोडी मदत होईल. अनिताच्या या सोनेरी यशासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी न्यूज 18 लोकमतच्या अनेक शुभेच्छा. सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, माढा, सोलापूर. सांगलीमध्ये एक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाला, पण हे डोहाळ जेवण कोणत्याही महिलेचं नव्हतं, तर डोहाळ जेवण होतं गाईचं. कसा झाला हा कार्यक्रम पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. गौरीचं डोहाळ जेवण, पाहुण्यांची गर्दी, डोहाळ जेवणांच्या खास गाण्यांवर मुलींनी धरला ठेका. पाहुण्यांची ही जेवणासाठीची लगबग आणि इथे जमलेल्या या मुलींचा हा सगळा उत्साह, ही सगळी गर्दी जमलीये गायकवाडांच्या घरातल्या गौरीच्या डोहाळ जेवणासाठी. घरातल्या लेकीसारखा जपलेल्या या गौरी गाईसाठी हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी युवराज गायकवाड यांनी आयोजित केलाय. एका गर्भवती महिलेच्या डोहाळ जेवणाचा जसा कार्यक्रम असतो, अगदी तसाच कार्यक्रम गायकवाड कुटुंबियांनी गौरीसाठी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात महिला वर्गाने हजेरी लावली. गायीपासून होणारे फायदे हे लोक समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपले घरचे सदस्य, आपली मुलगी, आपली आई, आपली माता यांचा मान सन्मान करावा या उद्देशाने आज हा आम्ही कौटुंबिक कार्यक्रम घेतला होता. या कौटुंबिक कार्यक्रमास आमची सगळी घरची लोकही जे आहेत आज ही उपस्थित होती. अत्यंत चांगल्या आणि सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. गौरीच्या या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात गौरीचे सर्व डोहाळे पुरवण्यात आले. तिला छान असं सजवण्यातही आलं होतं. यावेळी मुलींनी खास गाण्यांवर ठेकाही धरला. आपल्या संस्कृतीचं आठवण करून द्यायला पाहिजे समाजाला. त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून म्हणजे पूर्वीचं आपलं आणि पूर्वीचं म्हणजे जुनं टाकाऊ नसतं, त्याला सुद्धा वैज्ञानिक आधार असतो, कारण असतं. ते लक्षात घेऊन आपल्याला आरोग्यासाठी, आयुष्यासाठी फायदा करून घ्यायला पाहिजे. त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम नंबर 1 झाला.
भारतात गाईला गोमातेचं स्थान देण्यात आलंय आणि या संस्कृतीचं जतन करत गायकवाड यांनी डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करून ही संस्कृती जोपासली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर याच बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.